श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। एक लहानपणापासून मी एक गाणं ऐकत आलेलो आहे। ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी, भेटीत तुष्टता मोठी। आज हे गाणं आठवण्याचं कारण असं की आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्या पूर्वजन्मातल्या ऋणानुबंधामुळे घडतात। जसं आपण मागच्या भागात पाहिलं की योग्य वेळे योग्य माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि ती तेव्हा यावी, आणि हे आपल्या पूर्व कर्मानुसार, प्रारब्धानुसार आणि ऋणानुबंधानुसार ठरलेलं असतं। आणि म्हणून गुरुसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येतात। आपल्याला गुरु करावा लागत नाही, आपल्याला गुरुकडे जावं लागत नाही। आपलेच गुरु आपल्यापाशी येतात किंवा आपण गुरूंपाशी जातो। कसे जातो, का जातो, यांच्याचकडे का गेलो, याचं उत्तर मात्र आपल्याला एकाच गोष्टीने देता येतं, ते म्हणजे माझं प्रारब्ध। आणि म्हणून योग्य वेळेला योग्य गुरु आपल्या आयुष्यात येतात आणि ते आपल्याला या भवसागरातून पार करण्याचं कार्य करतात, जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवण्याचं कार्य करतात आणि त्या भगवंताची भेट घालून देतात। आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्मोजन्मी आपल्याला तेच गुरु प्राप्त होतात। आई वडील त्या त्या जन्मापुरतेच असतात। हा जन्म संपल्यानंतर पुढच्या जन्मातले माझे आई वडील दुसरेच असतात, पुढच्या जन्मातली भावंडं दुसरीच असतात, पुढच्या जन्मातली बायको मुलं दुसरीच असतात। त्यामुळं आता थोडंसं सिरियसली किंवा न आवडणारं बोलतो, आपण या पसाऱ्यामध्ये अडकू नये, आपण या माणसांमध्ये अडकू नये, आपण या गोष्टींमध्ये अडकू नये। हे माझं, हे माझं, हे माझं करू नये। कारण एकच नियम या जगाचा आहे, कोणीही कुणाचं नसतं। गदी माडगुळकरांचं एक फार सुंदर गीत रामायणामधलं गाणं आहे। दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। आपण सगळी माणसं पराधीन आहोत। पराधीन म्हणजे त्या परक्याच्या, म्हणजे भगवंताच्या अधीन आहोत। आपल्या इच्छेप्रमाणे या जगात काही घडत नाही। आपल्या इच्छेप्रमाणे कुठल्याही गोष्टी घडत नाहीत, ही त्या भगवंताची कृपाच आहे। कारण आपल्या मनामध्ये काय भयंकर गोष्टी येतील सांगता येत नाही। मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हटलं जातं, नाही का? अगदी एखाद्या माणसाला कल्पवृक्षाची जरी प्राप्ती झाली आणि बोललेलं खरं होण्याची जरी वेळ आली तरी तो असं म्हणेल की अरे बापरे, मी ह्या कल्पवृक्षाखाली बसलोय आणि एखादं भूत येऊन मला घाबरून टाकलं तर काय होईल, किंवा कोणी येऊन माझा जीव घेतला तर काय होईल, असं आपण जर त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून जर म्हणायला लागलो तर खरंच भूत येईल आणि खरंच कोणीतरी येऊन आपला वध करेल। म्हणजे कल्पवृक्ष प्राप्त होऊन काय झालं, मग सर्वनाशच ना। म्हणजे आपल्या मनामध्ये इतके घाणेरडे आणि भयंकर विचार येतात की कल्पवृक्ष काय, चिंतामणी काय, परीस काय, किंवा भगवंत जरी प्राप्त झाला
तरी आपण ते घालवून बसू. असे विचित्र आहोत आपण. आपलं मन इतकं घाणेरडं आहे. आणि म्हणून आपल्या मनासारखं होत नाही ही त्या भगवंताची कृपाच समजा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, सगळंच जर तुमच्या मनासारखं घडायला लागलं तर या जगाचं चालणं मुश्किल होईल. जगाचं चक्र जे आज चालू आहे ते चालणार नाही, नाही का. उद्या मी जर मनात म्हटलं सूर्यच उगवायला नको आणि सूर्य थांबला तर, नाही का. समजा माझ्या मनासारखं घडतं आहे आणि मी जर म्हटलं, इच्छा केली की नुसतं वादळ यावं, अरे बापरे काय होईल. महापूर यावा, काय होईल. आग लागावी, काय होईल. म्हणून आपल्या मनासारखं घडत नाही ही त्या भगवंताची कृपाच समजा. आणि तो एकमेव या जगाचा निर्माता, पालक, चालक, मालक, तोच ठरवतो की या जगाचं काय करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं, कुणाला कधी भेटवायचं. तर त्या गदी माडगुळकरांच्या गाण्यामध्ये लिहिलेलं आहे, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. तसं आपल्या आयुष्यामध्ये अनेक माणसं येतात आणि एखादा प्रसंग घडतो, लाट येते आणि ती माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात. त्यामुळं आलेल्या माणसाबद्दल आपण जास्त प्रेमही करू नये, त्याच्यात अडकूही नये आणि तो गेला म्हणून त्याच्याबद्दल दुःखही करू नये. आपण आपल्याच घरात पाहुण्यांसारखं राहावं. म्हणजे मग आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहता येतं आणि त्याच्यामध्ये गुंतून राहता येत नाही. आपण त्याच्यातून अलिप्त होतो आणि भगवंताशी एकरूप होण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. कसं आहे बघा, जसं म्हणतो ना आपण, एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाहीत. मग जर आपण आपल्या मनामध्ये मी, माझं आणि मला, किंवा माझं प्रपंच, माझं घर, माझी बायको, याच गोष्टी जर भरून ठेवल्या तर भगवंताला जागा उरणार नाही. म्हणजे मला ह्या गोष्टी मनातून काढून टाकाव्या लागतील. मन निरपेक्ष करावं लागेल, मन स्वच्छ करावं लागेल, मनातली ही घाण काढून टाकावी लागेल, मनातला हा कचरा काढून टाकावा लागेल. तेव्हा कुठे मला मनामध्ये भगवंत भरता येईल. तुकारामांचा एक सुंदर अभंग आहे, देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. नाही का. आपला देह, आपलं मन जेव्हा आपण विठ्ठलाने भरून टाकू तेव्हा हे सगळे विकार, वासना, विषय हे मनातून निघून जातात. देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. माझं घर रिकामं केलं आहे का? कारण तो भगवंतानी भरला. आणि म्हणून आपल्या या नरदेहाचं किंवा या मानवी देहाचं उद्दिष्ट काय असेल, आपला जगण्याचा हेतू काय असेल, तर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि ती कशी करावी याचं मार्गदर्शन हा भागवत ग्रंथ आपल्याला करून देतो आहे. आणि हे आपल्यावर असणारे व्यासांचे परम उपकार आहेत. थोडंसं डायव्हर्शन झालं, थोडा आपला विषय भरकटत गेला, हे मलाही समजतं आहे. पण हे सांगणं आवश्यक होतं. आणि हे सांगणं आवश्यक होतं हे मी ठरवून सांगत नाही. मगाशी किंवा काल जे आपण ऐकलं की हा भगवंताने दिलेला ज्ञानाचा प्रवाह आहे. त्याच्यातून जो काही आला माल बाहेर तो मी तुमच्यापर्यंत पोचवला. जो विषय आला तो मी मांडला. जसं जसं माझ्या मनातून एक एक बाहेर येतं आहे ते मी तुमच्या पुढे मांडतो. अमुक एक गोष्ट बोलावी असं मी ठरवून बोलत नाही. आणि म्हणून कोण आपलं असावं, तो किती दिवस आपला असावा आणि तो केव्हा आपल्या आयुष्यातून निघून जावा, या सगळ्या गोष्टी ऋणानुबंधाच्या असतात. आणि हे ऋणानुबंध आपल्या कर्माने, आपल्या आचरणाने, आपल्या वागण्या बोलण्याने आपणच निर्माण केलेले असतात. मगाशी मी जे म्हटलं, भगवंत अन्याय करत नाही, तो न्यायी आहे. तो न्यायी आहे म्हणजे काय करतो? तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ देतो.
नाही का? आता हे समजण्यासाठी एक सोपं उदाहरण घ्या. समजा 4 शेतकरी आहेत. एकाने शेंगदाणे पेरले, एकाने तांदूळ पेरला, एकाने ऊस लावला आणि एकाने कापूस लावला. तर ज्या शेतकऱ्यांनी शेंगदाणे पेरले त्याला शेंगदाणेच येतात, ज्याने तांदूळ पेरलाय त्याला तांदूळ येणार, ज्याने ऊस पेरला त्याला ऊस येणार आणि ज्याने कापूस पेरला त्याला कापूस येणार. म्हणजे तुम्ही पेरणी केलेली आहे त्याप्रमाणे ते फळ येणार आहे, हे लक्षात घ्या. मग ज्याने शेंगदाणे पेरले त्याला ऊस कसा मिळेल, आणि ज्याने ऊस लावला त्याला कापूस कसा मिळेल, आणि ज्याने कापूस लावला त्याला तांदूळ कसे मिळतील, आणि ज्याने तांदूळ लावला त्याला शेंगदाणे कसे मिळतील. हे जर तुम्हाला उदाहरण शेतकऱ्याचं कळलं तर हे कर्म आणि कर्मसिद्धांत कळेल. मी जर पाप कर्म केलं असेल तर मला पुण्य कसं मिळेल, आणि मी जर पुण्य कर्म केलं असेल तर मला पाप कसं मिळेल? शक्यच नाही. म्हणून हिंदीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, नेकी कर दर्या में डाल. नाही का? चांगलं कर्म करा आणि विसरून जा. त्याचं योग्य वेळेला कधी ना कधी कुठे ना कुठे फळ उगवेलच. आणि भगवंताच्या कृपेने आपण केलेलं कोणतंही कर्म वाया जात नाही. आज नाही 10 वर्षांनी, 10 जन्मांनी त्याचं फळ मिळेल, पण मिळेल नक्की. काही गोष्टींची फळं ताबडतोब मिळतात आणि काही गोष्टींची फळं उशिरा मिळतात. जसं एखादं छोटंसं गवत लावावं, ते आज लावलं आणि 4 दिवसांनी उगवतं, त्याला लगेच फूल येतं. लहानपणी आपण कविता म्हणायचो ना, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे तुला लागला सांग असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. तर ते गवताचं फूल जे असतं ना ते 4-5 दिवसात उगवतं, पण गुलाबाचं फूल उगवायला महिना लागतो. आंबे लागायला 10 वर्षे लागतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं फळ मिळायला काही कालावधी लागतो आणि प्रत्येक गोष्टीचा कालावधी वेगळा असतो. आज लग्न झालं आणि उद्या पोरगं होऊ दे म्हणजे कसं होईल? त्याला 9 महिन्याचा कालावधी कमीत कमी सांगितलेला आहे. म्हणजे 9 महिने झाल्यानंतरच आपल्याला मुलगा किंवा मुलगी होईल. आज लग्न झालं आणि उद्या मी जर बायकोला हाणामाऱ्या करू लागलो, मला आत्ताच्या आत्ता मुलगा दे, कशी देईल ती? म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, हे समजून घ्या तुम्ही. मी हे सगळं सांगण्याचा हेतू काय आहे समजून घ्या, की आपण आपल्या इच्छेने कुठल्याही गोष्टी घडवू शकत नाही, आपण करू शकत नाही, नाही का? आता आणखीन एक व्यवहारातलं उदाहरण बघूया. एखाद्या मुलाला अगदी 94% 95% मार्क मिळून सुद्धा त्याला इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला प्रवेश मिळत नाही आणि मग तो नाईलाजाने BSc किंवा BCom या शाखेमध्ये प्रवेश घेतो. हे घडताना आपण बघतोच ना. मग त्याची इच्छा होती इंजिनियर होण्याची, पण काय झालं? नाही मिळाला प्रवेश. का नाही मिळाला? कारण ते त्याच्या प्रारब्धात नव्हतं. आता जर एखाद्या मुलाच्या प्रारब्धामध्ये तो CA व्हावा असं वाटत असेल आणि त्याचे आईबाप इंजिनियर व्हावा म्हणून धडपडत असतील, तर 12वीला 94% मार्क मिळवूनसुद्धा अगदी 0.1 0.5नी त्याचं ॲडमिशन होकेल आणि त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणारच नाही आणि शेवटी नाईलाजाने त्याला BComला प्रवेश घ्यावा लागेल. BComमध्ये तो चांगल्या मार्काने पास होईल. BCom छान झाल्यामुळे तो CAला ॲडमिशन घेईल आणि मग त्याच्या प्रारब्धाप्रमाणे तो CA होईल. आता मग विषय असा आहे की आपलं प्रारब्ध किंवा आपलं गंतव्यस्थान आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून काय आपण प्रयत्नच करायचा नाही का? हा विषय किंवा हा प्रश्न आपल्या मनात येईलच ना. मग माझ्या आयुष्यामध्ये काय नेमकं घडणार आहे, मी काय केलं पाहिजे हे आज जर मला ठाऊक नसेल
तर मी प्रयत्न कुठल्या दिशेने करायचा, कसं करायचं, त्याचंही उत्तर मी तुम्हाला सांगतो. कसं आहे बघा, 12वीपर्यंतचा अभ्यास सगळ्याच मुलांना सारखा असतो, किंवा 10वीपर्यंत म्हणू आपण, कारण 11वी-12वीपासून कॉमर्स आणि सायन्स आर्ट्स हे वेगळं होतं. 10वीपर्यंतचा अभ्यास सारखाच आहे असं आपण समजू. आणि मग 10वीपर्यंतचा सारखाच अभ्यास करून सारखाच विषय शिकून चांगले मार्क पडून सुद्धा मुलांना त्यांच्या अपेक्षेनुसार त्या शाखेमध्ये प्रवेश मिळत नाही, आणि मग त्यांना भलतीकडेच प्रवेश घ्यावा लागतो, आणि भलतीकडेच त्यांना नको ते मनात इच्छा नसताना शिकावं लागतं, आणि मग त्यामध्ये ते यशस्वी होतात, आणि मग त्यांना तो मार्ग सापडतो. म्हणजे भगवंताने जे ठरवलेलं असतं त्याप्रमाणे त्याच शाखेमध्ये त्याला प्रवेश मिळतो, आणि बाकीच्या शाखांचे दरवाजे बंद होतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.